श्री स्वामी समर्थ. उपवास असो की नसो, हे साबुदाणा वडे सर्वांनाच खायला आवडतात. चला तर स्टार्ट करूयात. सर्वप्रथम एक बाउल घेऊन त्यामध्ये साबुदाणा 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे. 2-3 पाण्यात साबुदाणा धुतल्याने त्याच्यावरचे एक्स्ट्रा स्टार्च निघून जाते आणि साबुदाणा मऊ आणि लुसलुशीत भिजतो. या साबुदाण्याला साधारण रातभर 8 ते 10 घंटे भिजत ठेवायचं आहे. आता दुसऱ्या बाजूस आलू घेऊन त्याला छान पील करून घ्यायचं आहे आणि हे आलू चिरून कुकरमध्ये ॲड करायचे आहेत आणि साधारण याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता दुसऱ्या बाजूस एक कढई घेऊन त्यामध्ये हे शेंगदाणे खरपूस भाजायचे आहेत. आलू उकडल्यानंतर याला मॅश करून घ्यायचा आहे. आता हा साबुदाणा एका मोठ्या भांड्यात ॲड करायचा आणि त्यामध्ये सेंधा नमक, बारीक चिरलेले कढीपाला, जिरे आणि हे मॅश केलेले आलू मिक्स करायचं आहे. त्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करून परत छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये बारीक दळलेले शेंगदाण्याचा पावडर यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं पावडर मीडियम असावं, जास्त बारीक नाही, जास्त मोठं नाही. आता हे मिश्रण हातावर घेऊन याचे गोळे बनवून घ्यायचं आहे आणि सेंटरमध्ये प्रेस करायचं आहे, अगदी दाखवल्याप्रमाणे. आता दुसऱ्या बाजूस कढई घेऊन त्यामध्ये ऑइल ॲड करायचं आणि यामध्ये हळूवारपणे हे वडे सोडून द्यायचे आणि 3 ते 4 मिनिटे याला टच करायचं नाही, नाहीतर हे वडे तेलामध्ये फुटतात. 3-4 मिनटानंतर याला पलटी मारून छान दोन्ही बाजूस खरपूस तळून घ्यायचं आहे. अगदी ब्राउनिश कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. वा, वड्यांना किती छान कलर आलाय. आता याच मिश्रणाचे गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे गोळे मुलांना फार अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि आपण टिफिनलाही देऊ शकतो. यालाच साबुदाणा पॉप्स असेही म्हणतात. हे गोल गोळे तेलामध्ये सोडून द्यायचे. रेडी आहेत आपले साबुदाणा पॉप्स. थँक यू.